MHT-CET रँक आली, पर्सेंटाईल देखील आली, परंतु इंजिनिअरिंगला ॲडमिशन टाकावे की फार्मसीला टाकावे की ॲग्रीला टाकावे की मेडिकल सेक्टरमध्ये, मेडिकल फील्डमध्ये म्हणजे नीट अशी एक्झाममध्ये काहींचा स्कोअर आला असेल, थोडा का होईना, काहींचा चांगला आला असेल, काहींचा कमी देखील आला असेल. तर या महत्त्वाच्या करिअरच्या या टर्निंग पॉईंटवर हा डिसिजन घेणं खूप इम्पॉर्टंट असतं विद्यार्थ्यांना, की आपण मेडिकल सेक्टरला जावं की इंजिनिअरिंगला जावं की ॲग्रीला जावं. तर बेसिकली हा डिसिजन तर विद्यार्थ्याचा स्वतःचा असतो. तो त्या विद्यार्थ्याच्या वरती डिपेंड असतो, की त्याला इंटरेस्ट इंजिनिअरिंगमध्ये आहे, फार्मसीमध्ये आहे की ॲग्रीमध्ये आहे. आता बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात किंवा पालक देखील विचारतात, की स्कोप कुठे आहे? कारण लॉकडाऊनच्या काळात बऱ्याचशा पालकांना वाटत होते, की ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंगपेक्षाही जास्त स्कोप असेल तर मेडिकल या क्षेत्रात आहे. कारण त्या क्षेत्रामध्ये त्या काळात भरपूर दवाखाने वगैरे तर चालूच होते. सर्व इंजिनिअरिंग कंपन्या म्हणजे IT कंपन्या म्हणूया किंवा अदर कंपन्याच बंद झाल्या होत्या, म्हणजे तात्पुरत्या म्हणू शकतो हां. तेवढ्या काळात सुट्टी होती, बंद होत्या. परंतु फार्मसीमध्ये जे असलेले लोक किंवा विद्यार्थी होते, त्यांचे मात्र दवाखाने ते तर चालूच होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल त्या काळात फार्मसीकडे खूप होता. आणि आता सध्याची जर सिच्युएशन बघितली, तर सध्या फार्मसीपेक्षाही इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चरकडे विद्यार्थी जाताना दिसतात. मोस्टली इंजिनिअरिंगचा जर आपण विचार केला, तर इंजिनिअरिंगमध्येही खास करून CS-IT, AI-ML सारख्या या ब्रांचकडे विद्यार्थ्यांचा कल जास्तीत जास्त दिसतोय. मग नेमकं याचा भविष्यात आता जसं 2024, 23-24 या बॅचसाठी म्हणजे 2023मध्ये IT सेक्टरमध्ये जे रिसेशन आलेलं होतं, त्यामध्ये भरपूर भरपूर अशा कंपन्यांनी विद्यार्थ्यांना म्हणजे तिथल्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांना ले ऑफ्स करून टाकलं. मग AI-MLचं देखील असंच होऊ शकतं का भविष्यात? कारण सध्या स्कोप दिसतोय सर्वांना. तर असे खूप काही प्रश्न विद्यार्थ्यांना आहेत. तर इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रांच चूज करण्याचा आहे. तर फर्स्ट म्हणजे ब्रांच आणि सेकंड म्हणजे कॉलेज किंवा काही जणांच्या मते कॉलेज आणि ब्रांच. आता ज्यांची ब्रांच फिक्स आहे ते कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊ, ज्याचं टार्गेट फिक्स आहे, ब्रांच फिक्स आहे, तो ते ब्रांचमध्ये नॉलेज घेऊन स्वतःला प्रूव्ह करतोच. परंतु ज्याची अजून ब्रांच फिक्स नाही, की कोरमध्ये जावं की नाही जावं, की किंवा इव्हन ENTC, ITCS, AI-ML यापैकी कुठली ब्रांच चूज करावी, तर त्यांना माझं एवढं सांगणं आहे, की अगोदर कॅम्पस बघा कॉलेजचा. कारण ह्या चारीपैकी कुठलीही ब्रांच असली, तुम्हाला सेम कंपनी अलाउ करणार. उदाहरणार्थ एखादी TCS नावाची किंवा XYZ नावाची कंपनी कॅम्पसमध्ये आली, तर तिथे तुम्हाला CS-IT असो, AI-ML असो, AIDS असो किंवा ENTC असो, या चारही ब्रांचच्या विद्यार्थ्यांना कॅम्पससाठी त्या कंपनीसाठी अलाउ केले जाते डेफिनेटली. तर तुम्ही म्हणताल की CS-ITला जास्त प्रेफरन्स द्यावाच, म्हणजे AI-ML, CS-IT ह्या ज्या टेक ब्रांच आहेत, ENTC सुद्धा टेक ब्रांच आहेच. परंतु जास्त प्रेफरन्स CS-IT या फील्डमध्ये कॉम्प्युटरच्या क्षेत्रात दिला जातो ना, तर ते देखील 3-4 ज्या ब्रांच आहेत ना, AI-ML, CS-IT किंवा मग अजून AIDS देखील आहे. अशा ज्या ब्रांच आहेत, सायबर सिक्युरिटी, अशा नवीन-नवीन ब्रांच देखील आता येत आहेत. तर यापैकी तुम्ही कुठलीही ब्रांच चूज करा, हरकत नाही. परंतु बेसिकली या ब्रांचबद्दल तुम्हाला जरा माहिती असली तर उत्तम राहील, की CSमध्ये काय तुम्हाला शिकावं लागतं, IT-मध्ये काय शिकावं लागतं, AI-MLमध्ये काय शिकावं लागतं किंवा AIDS सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला कोणत्या डोमेनवरती जास्त नॉलेज घ्यायला मिळतं, काय शिकायला मिळतं, याची माहिती घ्या. याच्या माहितीचा एक डिटेल व्हिडिओ देखील मी नक्कीच बनवणार आहे. तर हा मुद्दा तर क्लिअर झाला ब्रांचचा. आता मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या ब्रांचला काय कमी प्लेसमेंट आहे का मग? आता लॉकडाऊनमध्ये किंवा 2021-22 या पिरियडमध्ये जरी तेव्हा कोरच्या कंपन्या कमी असल्या, परंतु आत्ताची सिच्युएशन पाहता सर्व ब्रांच सेम झालेल्या आहेत असं म्हणू शकतो आपण. जरी स्कोप दिसत असला AI-MLला, तरी मेकॅनिकलची हायरिंग चालू आहे. इव्हन गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात 2-2 ऑफर आहेत. कोर ब्रांचच्या, मेकॅनिकल, सिव्हिलसारख्या ब्रांचच्या, की पूर्ण प्लेसमेंट बॅचची होऊन कंपन्या शिल्लक राहतात, की त्यांना विद्यार्थी मिळत नाही आहेत कोरचे.
त्यामुळे हा देखील विचार करणं विद्यार्थ्यांना अतिशय गरजेचं आहे. आता नेक्स्ट मुद्दा पाहूया, की समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज तर ते हवं आहे, परंतु तिथे ब्रांच मेकॅनिकलसारखी मिळत आहे किंवा मग सिव्हिल, ज्याचं की कट ऑफ जरा CSITपेक्षा कमी आहे. मग काय करावं? तर त्यांना माझं सांगणं आहे, जरी तुम्ही मेकॅनिकलसारखी ब्रांच घेतली आणि तुम्हाला इंटरेस्ट CSIT सारख्या क्षेत्रात असला, तर ब्रांच चेंजसुद्धा करता येते सेकंड इयरमध्ये जर तुमचा CGPA चांगला आला तर. हो, डेफिनेटली. बऱ्याच विद्यार्थ्यांना याबाबतीत माहिती नसेल. तर ठीक आहे, हा मुद्दा क्लिअर झाला ब्रांच चेंज. नंतर प्लेसमेंटचं काय? समजा एखाद्या विद्यार्थ्याला ब्रांच चेंज करता नाही आली, 4ही वर्ष त्यांनी मेकॅनिकल किंवा सिव्हिलमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंग केली. मग प्लेसमेंटचं काय? तर सिव्हिल ही ब्रांच वगळता बाकीच्या सर्व ब्रांचेसला IT कंपन्याला बसण्यासाठी किंवा कॅम्पसमध्ये आलेली कंपनीसाठी फॉर्म भरण्याची तसेच अप्रोच करण्याची, इंटरव्ह्यूला बसण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांना भेटते. तर सिव्हिलवाल्यांना भेटत नाही असं आहे का? मग सिव्हिलच्या सुद्धा विद्यार्थ्यांना संधी असते. परंतु मोस्टली सिव्हिल ही ब्रांच घेणाऱ्या विद्यार्थी सिव्हिलच्या किंवा कोरच्या कंपन्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. आणि ऑब्व्हियसली सिव्हिलच्या सुद्धा कंपन्या भरपूर येतात, खास करून गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आणि टॉपच्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. तर ओव्हरऑल आज आपण जे काही डिस्कस केलं त्याचा निष्कर्ष असा झाला, की कॉलेज जर चांगलं असेल, कॉलेजचा कॅम्पस चांगला असेल, कंपनीज जर येत असेल, तर ब्रांच कुठलीही असली तरीही काहीही त्याचा फरक पडत नाही. प्लेसमेंट ही सर्वांना मिळतेच आणि तुम्ही CSITचा अभ्यास स्वतःहून जरा कोडिंग वगैरे इम्प्रूव्ह केली, तर तुम्ही मेकॅनिकलचे सुद्धा बॅकग्राऊंडचे असून देखील तुम्ही IT सेक्टरमध्ये जाऊ शकता, फक्त स्वतःला वेळ देऊन स्वतःची कोडिंग लॉजिक इम्प्रूव्ह करून. आणि NEP हा जो पॅटर्न आहे अतिशय महत्त्वाचा बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहिली, की NEP पॅटर्ननुसार तुम्ही कुठल्याही ब्रांचचे विद्यार्थी असाल तर तुम्ही एक ओपन इलेक्टिव्ह म्हणून सब्जेक्ट असतो बघा. ओपन इलेक्टिव्हद्वारे तुम्ही कुठल्याही ब्रांचचा कुठलाही विषय त्या इलेक्टिव्हमध्ये घेऊ शकता. म्हणजे इव्हन सिव्हिलचा विद्यार्थी AI/ML हा ओपन इलेक्टिव्ह घेऊ शकतो. तर ब्रांचचं तर आय होप कुणाला काही डाऊट नसेल. फक्त मॅटर करेल की कॉलेज कुठलं आहे आणि कारण कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी कॉलेज इम्पॉर्टंट असतं. परंतु जर कॉलेज टियर 3 असेल, आता टियर 1, टियर 2 कॉलेजेसला काही प्रॉब्लेम येत नाही, कंपनीज येतात. परंतु टियर 3, टियर 4 कॉलेजेसला कंपनीज जरा कमी येतात. तर असे कोणते कॉलेजेस आहेत ज्या टियर 2 किंवा टियर 3, टियर 4मध्ये येतात, असे कोणते कॉलेजेस आहेत? या बाबतीत काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म देतो, तो तुम्ही फिलअप केला. तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगद्वारे असे कॉलेजेसची लिस्ट प्रोव्हाईड केली जाईल आणि तुम्हाला काउन्सिलिंग देखील केली जाईल. तर हा मुद्दा सर्व क्लिअर झाला आय होप. जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑब्व्हियसली सर्वांचं गोल एकच असतं, की चांगली प्लेसमेंट मिळावी, चांगल्या कंपनीत एखादी नोकरी जॉब मिळावी. तर त्यासाठी ऑन कॅम्पस तर अतिशय उत्तम पर्याय आहे आणि कॉम्पिटिशन देखील कमी असते. परंतु जर एखाद्याला बाय चान्स समजा पर्सेंटाईल खूपच कमी असले आणि टियर 3, टियर 4 कॉलेज घ्यावं लागलं, तर त्यांना देखील TCS सारख्या कंपन्या NQT प्रोव्हाईड करतात. आता ऑफ कॅम्पसमध्ये जरी कॉम्पिटिशन असली, तरी अशा भरपूर कंपन्या आहेत ज्या ऑफ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना फ्रेशर्सला हायर करतात, न्यू टॅलेंटला हायर करतात. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्याची जबाबदारी आहे, की आपण स्वतःला तितकं सस्टेनेबल, तितकं प्रिपेअर ठेवलं पाहिजे, की कुठलीही कंपनी आली तर आपण इंटरव्ह्यूद्वारे रिजेक्ट होता कामा नये किंवा कोडिंग राऊंड किंवा टेक्निकल राऊंड असे खूप राऊंड्स असतात इंटरव्ह्यूचे. त्या बाबतीत आपण डिटेलमध्ये हळूहळू जाणून घेऊयाच. तर आय होप सर्वांना ब्रांचबद्दलचा हा डाऊट क्लिअर झालेला असेल. ब्रांच कुठली चूज करायची, काय आत्ताच डिसाईड करून ठेवा किंवा कुठलीही घेतली तरी ॲटलिस्ट कॉलेजची लिस्ट तरी प्रिपेअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जास्त स्ट्रगल करावा लागणार नाही कॅम्पससाठी. नाहीतर जर खूपच कमी पर्सेंटाईल असले तरी माझं म्हणणं आहे, की तुम्ही ॲटलिस्ट कॉलेज घ्या कुठलं तरी. रिपीट करायचा प्रश्न नंतर विचार करा, रिपीट बाबतीत CET रिपीट करायची की नाही. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला अजून काही डाऊट असेल कमेंटमध्ये कळवणे विसरू नका. व्हिडिओ लाईक करणे विसरू नका. शक्य झालं तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अशाच अपडेट्ससाठी नोटिफिकेशन बेल देखील ऑन करून ठेवा. तर विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.